18 महिन्यांचे डी आर थकबाकी हा विषय गेल्या 4 वर्षांपासून केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मनात खूप मोठा प्रश्न बनलेला आहे. कोरोना महामारीच्या काळात सरकारने महागाई भत्ता आणि महागाई दिलासा थांबवला होता. जानेवारी 2020 ते जून 2021 या कालावधीतील 3 हप्ते कर्मचाऱ्यांना मिळाले नाहीत. तेव्हा देशावर मोठे आर्थिक संकट होते. आरोग्य यंत्रणा कोलमडली होती. लसीकरण, गरीब कल्याण योजना, मोफत रेशन यावर सरकारला हजारो कोटी रुपये खर्च करावे लागले. त्यामुळे डीए थांबवण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र कर्मचाऱ्यांचे म्हणणे तेव्हापासून एकच आहे की डीए रद्द केलेला नाही, फक्त थांबवलेला आहे. म्हणजेच तो थकबाकी स्वरूपात मिळायलाच हवा. या 18 महिन्यांच्या डीआर थकबाकीकडे देशातील सुमारे 48 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारक डोळे लावून बसले आहेत. अनेक कर्मचाऱ्यांसाठी ही रक्कम खूप महत्त्वाची आहे, कारण कोरोना काळात अनेकांनी स्वतःच्या खिशातून उपचार केले, कर्ज काढले, कौटुंबिक खर्च वाढला. कर्मचारी संघटनांनी अनेक वेळा सरकारकडे मागणी केली, पत्रे लिहिली, निवेदने दिली. काही संघटनांनी आंदोलनाचा इशाराही दिला. कर्मचाऱ्यांचा प्रश्न साधा आहे. आम्ही सेवा दिली, आमच्यावरही कोरोना संकट आले, मग आमचे हक्काचे पैसे का थांबवले गेले? हा प्रश्न संसदेतही अनेक वेळा उपस्थित करण्यात आला. खासदारांनी थेट अर्थमंत्र्यांना विचारले की आता देशाची अर्थव्यवस्था सुधारत आहे, जीडीपी वाढत आहे, जीएसटी संकलन विक्रमी झाले आहे, आयकर संकलनही वाढले आहे, मग 18 महिन्यांची डीआर थकबाकी देण्यात अडचण काय आहे? सरकारने जर त्यावेळी थांबवले होते तर आता ते पैसे परत देण्याची वेळ आली नाही का? या प्रश्नामुळे पुन्हा एकदा लाखो कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या. यावर अर्थमंत्र्यांनी जे उत्तर दिले ते खूप महत्त्वाचे मानले जात आहे. त्यांनी सांगितले की कोरोना काळात सरकारवर प्रचंड आर्थिक ताण होता. केंद्र सरकारला आरोग्य, लसीकरण, संरक्षण, गरीब कल्याण योजना, रोजगार योजना यावर मोठा खर्च करावा लागला. त्यामुळे डीए थकबाकी देणे त्या काळात शक्य नव्हते. मात्र अर्थमंत्र्यांनी हेही स्पष्ट केले की आता देशाची अर्थव्यवस्था हळूहळू सुधारत आहे, सरकारी उत्पन्न वाढत आहे आणि आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होत आहे. अर्थमंत्र्यांच्या उत्तरातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सर्व घटकांचा विचार करून निर्णय घेतला जाईल हे वाक्य. याचा अर्थ सरकार थेट असे म्हणत नाही की पैसे मिळणारच नाहीत, पण सरकार असेही म्हणत नाही की लगेच पैसे दिले जातील. म्हणजेच सरकारने दरवाजा पूर्ण बंद केलेला नाही, पण अजून ठोस निर्णयही जाहीर केलेला नाही. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये आशा आणि निराशा दोन्ही भावना आहेत. सरकारची मुख्य अडचण अशी सांगितली जाते की 18 महिन्यांची डीआर थकबाकी दिल्यास सरकारवर सुमारे 34,000 ते 37,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडेल. ही रक्कम एकाच वेळी दिल्यास वित्तीय तूट वाढू शकते आणि सरकारची आर्थिक शिस्त बिघडू शकते. त्यामुळे सरकार हा विषय सतत टाळत आहे किंवा पुढे ढकलत आहे, असे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे. दुसरीकडे कर्मचारी संघटनांचा युक्तिवाद खूप ठाम आहे. त्यांचे म्हणणे आहे की सरकारने मोठ्या उद्योगांना कर सवलती दिल्या, अनेक कर्जमाफी योजना राबवल्या, विविध प्रकल्पांसाठी हजारो कोटी रुपये खर्च केले. मग जे कर्मचारी देशाची सेवा करतात त्यांचे हक्काचे पैसे देताना आर्थिक अडचण कशी काय येते? कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की सरकारने नैतिक जबाबदारी स्वीकारून ही थकबाकी दिली पाहिजे. काही कर्मचारी संघटनांनी न्यायालयात जाण्याचा पर्यायही समोर ठेवला आहे. मात्र सरकारचा युक्तिवाद असा आहे की डीए हा मूलभूत हक्क नाही, तर सरकारच्या धोरणावर अवलंबून असलेला निर्णय आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाई लांबू शकते आणि निकाल निश्चितपणे कर्मचाऱ्यांच्या बाजूनेच लागेल असे सांगता येत नाही. त्यामुळे बहुतांश संघटना अजूनही राजकीय आणि प्रशासकीय मार्गानेच तोडगा निघेल अशी अपेक्षा ठेवून आहेत. तज्ज्ञांच्या मते पुढील काळात सरकार 3 प्रकारे निर्णय घेऊ शकते. सरकार संपूर्ण 18 महिन्यांची थकबाकी देऊ शकते, पण ती एकाच वेळी न देता हप्त्यांमध्ये देऊ शकते. दुसरा पर्याय म्हणजे काही अंशतः रक्कम देऊन हा विषय बंद करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. तिसरा आणि सर्वात जास्त चर्चेत असलेला पर्याय म्हणजे थेट थकबाकी न देता भविष्यात 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किंवा इतर लाभांच्या माध्यमातून अप्रत्यक्ष फायदा देणे. सध्या कर्मचाऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर रोज नवीन तारीख, नवीन बातमी फिरते, पण अधिकृत घोषणा होईपर्यंत काहीही निश्चित नाही. फक्त संसदेत दिलेली उत्तरे, अर्थ मंत्रालयाचे परिपत्रक आणि अधिकृत निवेदन यांवरच विश्वास ठेवावा.
एकंदरीत पाहता 18 महिन्यांचे DA-DR थकबाकी या विषयावर सरकार पूर्णपणे नकार देत नाही, ही दिलासादायक बाब आहे. अर्थमंत्री स्वतः म्हणत आहेत की अर्थव्यवस्था सुधारत आहे, त्यामुळे येत्या काळात सरकारवर दबाव वाढणार आहे. मात्र नेमका निर्णय कधी येईल, किती रक्कम मिळेल आणि कशा पद्धतीने मिळेल याबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक आजही त्या एका घोषणेची वाट पाहत आहेत, जी त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्य देईल.